कोपर्डीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज बीडमध्ये मराठा संघटनांनी मोर्चा काढला। आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला। जिल्हा क्रीडा संकुलापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरात मोर्चांचं सत्र सुरू आहे। त्याची 5वी आवृत्ती आज बीडमध्ये पाहायला मिळाली। आजी माजी आमदार, माजी मंत्र्यांसह मराठा समाजातले सर्व छोटे मोठे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले। बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यातली सुमारे लाखभर नागरिक या मोर्चाला हजर होते। या मूक मोर्चासाठी बीडमध्ये 1000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले। याशिवाय 50 पोलीस वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर 3000 स्वयंसेवक मदतीला होते। मोर्चाच्या मार्गावरील व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते स्टेडियम परिसर गर्दीने खचाखच भरला होता। असा मोर्चा यापूर्वी कधीही निघाला नव्हता, अशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त करण्यात आल्या। संपूर्ण समाज बांधव कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी एकवटल्याने हा मोर्चा ऐतिहासिक ठरला। ही जी घटना घडली आहे ती खूप वाईट प्रसंग त्या मुलीच्या कुटुंबावर आणि तिच्यावर आलेला आहे आणि ज्यांनी ते केले त्यांना तुरंत फाशीची शिक्षा व्हावी। पहिल्यांदा महिला रस्त्यावर उतरण्याचं कारण ज्यांनी ही घटना दुर्गस्त केलेला आहे, असं कृत्य केलेलं आहे, त्याला त्याच प्रकारे तशीच सजा भर रस्त्यावर देण्यात यावी आणि शासनाने हे निर्णय घ्यायला पाहिजे, वरून कायदा काढायला पाहिजे। असं कुणाबरोबर होऊ नये, असं घडले नाही कुणाबरोबर होऊ नये म्हणून सगळे एकत्र सगळे एक मराठा संघ एकत्र झाले आणि आपली ताकद काय आहे त्याला आजमावून दाखवायचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।